आणि मी सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो, आता आणखी फक्त एक मॅच बाकी आहे साखळी सामन्यात येईल आणि त्यानंतर खरा थरारक सामना चालू होईल. उपांत्यपूर्व फेरी म्हणजे त्याला आपण क्वार्टर फायनल म्हणतो. एकदम सुरेख सामने, याहीपेक्षा दर्जेदार आणि कडक सामने पाहायला मिळतील. युद्धासाठी चेतन भाऊ दरेकर आणि दत्ता शेठ दरेकर यांच्याकडून एकूण 2000 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. दत्ता शेठ दरेकर आणि मदन भाऊंना विनंती, आपण दोघांचे शुभ हस्ते प्रदान करायचं. धन्यवाद. अतिशय सफळ अशी बोनस घेण्याचा प्रयत्न. प्रवीण भैया तानाजी पराड, आपण आलात, आपलं हार्दिक स्वागत. अक्षय भैया संभाजी पराड, आपण आलात, आपलं हार्दिक स्वागत. सुरू असलेला सामना बाणेर विरुद्ध चिखली. यानंतर मैदानामध्ये होणारा सामना भैरवनाथ क्रीडा संघ भोसरी विरुद्ध महाराणा प्रताप चाकण. तुमच्यासाठी हा दुसरा पुकार. हा सामना संपल्यानंतर अवघ्या 1 मिनिटाच्या मैदानावर ताबा घेऊन सामना सुरू करायचा आहे. शंकर शेठ राळे, आपण याला आपले हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. अटीतटीचा चाललेला असा सामना एकदम सफळाईच्या रेडमध्ये आपल्या संघासाठी गुण टिकण्याचा प्रयत्न. हरिभक्तपर्यंत बाळासाहेब महाराज साखरे, आपलं हार्दिक स्वागत. दोन्ही टीम. सन्मान्य बजरंग शेठ पराड, आपलं हार्दिक स्वागत. थर्ड रेड, डू ऑर डाय. सन्मान्य विठ्ठलांना पराड, आपले हार्दिक स्वागत. मारा नाहीतर मारा या स्थितीमध्ये चाललेली थर्ड रेड आणि किती पॉईंट झाले तो? आउट 1 पॉईंट. 8 पॉईंट. दोन्ही बरोबर आहे. परत एकदा बोनस मारण्याचा प्रयत्न. गणेश महाराज, चिखलीचा संघ मैदानामध्ये 2 गुणांसह खेळताना, तर 1 गुणांसह बाणेरचा संघ मैदानामध्ये खेळताना. त्या मॅचेस नंतर खऱ्या अर्थानं उपांत्यपूर्व फेरीचा थरार सुरू होईल. ज्या ताकदीनं, ज्या जोशानं आतापर्यंत मॅचेस पाहिल्यात, त्यापेक्षा डबल स्पिरिट आपल्याला अनुभवायला मिळणार आहे पुढच्या मॅचेसमध्ये. सो कुणीही जागा सोडू नका आणि हा सोहळा पुन्हा पुढच्या वर्षापर्यंत अनुभवायला मिळणार. अप्रतिम, खूप सुरेख जंप मारण्याचा प्रयत्न, परंतु अपयश. 1 गुण. गुणफलक समान झालाय, 2-2. चिखलीचा संघ अतिशय तुल्यबळ अशा परिस्थितीत, परंतु समोरचाही संघ तेवढ्याच पद्धतीचा तुल्यबळ. शांततेत चाललेली आणि सफळीत चाललेली ही लढाई. टाइम आउट. यानंतर होणारी मॅच भैरवनाथ क्रीडा संघ भोसरी विरुद्ध महाराणा प्रताप चाकण. मित्रांनो, तुमच्यासाठी हा दुसरा पुकार आहे. हा सामना संपल्यानंतर अवघ्या 1 मिनिटामध्ये मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पुनश्च एकदा माजी पोलीस सर्जेराव पराड, आपले परत एकदा हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन.
परत एकदा लिफ्टी रेडर आपल्या संघासाठी अतिशय चपळाईने याचा गुण बनवण्याचा प्रयत्न आहे. दोन्ही टीम समोरासमोर आणि तेवढ्याच तुल्यबळ पद्धतीच्या यानंतर होणारी मॅच भैरवनाथ क्रीडा संघ भोसरी वर्सेस महागणा प्रताप चाकण. दोन्ही गुण 2-2. जबरदस्त किरणदादा पराड आपलं हार्दिक स्वागत. सुपर रेड 3 पॉइंट. या रेडसाठी टाळ्या द्यायला पाहिजे बघा. 3 गुण मिळवले त्या खेळाडूने. पुरुष मंडळी थोडंसं टाळायला आपला चिंगूस पण होतं बरं का. आपली बाजू त्याला पडती व्हायला लागली. असं नाही झालं पाहिजे. माय मावले टाळ्या जास्त वाजवत आहेत. परत एकदा उत्कृष्ट बघा. उत्कृष्ट बघा. छान. 1 पॉइंट माने सन्मान्य चंद्रकांत दादा पराड व्यासपीठावर यावं अशी विनंती आयोजकांच्या वतीने. उत्कृष्ट चढाई 6-2-2-6. मानेरच्या संघ मैदानामध्ये 6 गुणांसह, चिखलीचा संघ मैदानामध्ये 2 गुणांसह. परत एकदा चिखलीकडे सुपर टायटलचा चान्स. रिकामी हाती परतलाय. पुन्हा एकदा पाहुयात संघासाठी काय करतो ते. एकदम तारेवरची कसरत करावी लागते या दोन्ही खेळाडूंना, कारण गुणफलक मोठं आहे. फर्स्ट टाइम आउट. टाइमआउट घेतलाय. उत्कृष्ट सुरू असलेला सामना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्वात उत्कृष्ट असलेली पंचांची कामगिरी, गुणलेखक आणि स्कोअर बोर्ड मेंटेन करणार आहे. तुम्हा सर्वांचं कौतुक, आभार. विसरबाजी सामना सुरू करून घ्यायचा आहे. गुण संख्या झाली ती 6-2-2-6. परत एकदा 2 गुण घेण्याचा सुपर टॅकल चान्स हा चिखली संघाकडे. सद्गुरू मंडप इव्हेंट्सचे सर्वेसर्वा धनंजय पिराजी पराड यांच्याकडून देणगी प्राप्त. धन्यवाद. पाहूयात आपल्या संघासाठी काय करतात. हाफ टाइम. हाफ टाइम 6-2-2-6. यानंतर होणारे